ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यामध्ये आज महसूल सप्ताह प्रारंभ झालेला आहे आणि त्यामध्ये 2011 पूर्वीच्या ज्या जमिनी आहे शासकीय त्या वाटप करण्याचा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आला आहे। जिल्ह्यांमध्ये असेल किंवा राज्यामध्ये जे लाभार्थी आहे ज्यांची DBT योजना बंद आहे, ज्यांना KYCमुळे किंवा आधार लिंकमुळे पैसे मिळत नाही, अनुदान मिळत नाही, त्यांना देखील या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे आणि त्याच्या घरी जाऊन महसूल प्रशासन जे आहे त्यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणार आहे। आपल्यासोबत आता दिव्यांग संघटनेचे काही बांधव आहेत, त्यासोबत काही निराधार महिला देखील आहेत। कसं बघता या महसूल सप्ताहाकडे? कारण राज्य सरकारनं हा उपक्रम जो आहे तो हाती घेतला आणि त्यामध्ये विशेष करून दिव्यांग निराधार यांचे ज्या रखडलेल्या अनुदान जे आहे DBTद्वारे जे मिळतं त्या संदर्भात आता घरी जाऊन ते महसूल कर्मचारी घरी येऊन ते सगळी पूर्तता करणार आहे। कसं बघताय? प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व तसेच एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे हा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे तर त्या उपक्रमासाठी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो। व दुसरा विषय असा की जो आज शासकीय निर्णय त्यांनी जो घेतलेला आहे का ज्या दिव्यांगांचे निराधारचे पगार आणि ज्यांच्या DBT नाही, त्यांना आधार कार्डला लिंक नाही, मोबाईलला आधार कार्ड लिंक नाही, अशा ज्या शासनामार्फत ज्या कागदोपत्री योजना ह्या कागदोपत्री न राहता त्या अंमलात याव्यात आणि प्रत्येक दिव्यांगाच्या घरी जाऊन त्यांनी ज्यांचे पगार वगैरे बंद आहे तर ते पगार चालू करण्यात यावे ही शासनाकडे तर विनंती करतोच। आणि दुसरा विषय असा का कागदोपत्री न राहता ती अंमलात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे आमची। आपण जर बघितलं तर आता जो योजनांचा लाभ मिळतो त्यामध्ये संजय निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ असेल, त्यासोबत दिव्यांगांची योजना असेल, यामध्ये खरं बघितलं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू झाली, त्यामध्ये 1500 रुपये जे आहेत ते लाडकी बहिणींना मिळायला लागले। मात्र दिव्यांगांना त्यात वाढ व्हावी अशी सातत्यानं मागणी आहे। इतर राज्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्त अनुदान जे आहे किंवा पेन्शन जी आहे ती दिली जाते। कसं बघता आता 2500 रुपये तुम्हाला? 2500 होणार, ठीक आहे, महागाई पण कसं असतं राज्याच्या तिजोरीला राज्यांना सर्वांचंच बघायचं आहे, कोणाला किती द्यायचं तर त्यांचा भाग आहे। परंतु आमची एकच मागणी होती आत्तापर्यंत की या दिव्यांगांसाठी याला प्रायोरिटी म्हणजे प्राथमिकता देऊन, दिव्यांग खरोखर अतिशय दुसऱ्यावर अवलंबून असतात। बऱ्याच घरामध्ये आजारपण असतं, कुणाला हाय BP असतो, कुणाला काय असतं, यांना औषध पाण्याला कळणं गरज असते, तेव्हा दिव्यांगांच्यासाठी विशेष मानधन वाढणं खरं गरजेचं होतं। सध्या राज्य शासनाने जे आता 2500 केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद, पण भविष्यात अंध अपंगांना निव्वळ ह्या अनुदानावर जगणं खरोखर अशक्य आहे। तशासाठी विस्तृत विचार होऊन या लाडक्या बहीण किंवा इतरांच्या योजनांना टाळून नाही, पण त्यांना विशेष मानधनाचा एक वेगळा निकष लावा किंवा वेगळ्या पद्धतीने ते मानधन वाढवावं अशी शासनाकडे आमची सर्व दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने मागणी राहील। आपल्यासोबत एक आजी पण आहेत। आजी, तुम्हाला पण पैसे मिळतात आणि तुमचे श्रीमान आहेत त्यांना पण मिळतात, पण मात्र तुमचे श्रीमान जे आहेत ते सध्या आता अंथरुणावर खेळून आहेत, त्यांना नेमकं काय झालंय आणि आता त्यांचे पैसे काढण्यासाठी काय अडचणी आहेत? मला फक्त म्हणजे त्यांना जॉईंट खातं पाहिजे माझं, म्हणजे त्यांना चालताच येत नाही ना, त्यांना उठता येत नाही, त्यांना असं धरून उठावं लागतं, खाटावून बसावं लागतं, त्यांच्या तोंडात घास घालावं लागतं, त्यांचं तोंड धुवावं लागतं, सगळं काही जागेवर आहे त्यांच्यावालं। म्हणजे बेडला खालून असं भुक्स केलं तिथं त्यांना बाथरूम होत आहे, त्याच्यामुळे ना मला त्याची अडचण जास्त आहे, तेवढे पैसे आम्हाला पुरत नाही। आणि आम्हीच्या घरात पण ते 2 जण अपंग आहे, मी काय आता 65-60 वयाची आहे, माझं काय मग त्यांना सोडून मी कामाला जाऊ शकत नाही, होतही पण नाही मला काम, मी कवर काम करणार, पण आम्हाला बी थोडीफार अशी मदत पाहिजे बा सरकारकडून, असं माझं म्हणणं आहे। मग दुसऱ्या देशामध्ये 6-6 हजार रुपये बायांना, आता आमच्या तिथं आंध्राची बाई येतील म्हणजे आम्हाला सरकारतर्फे 6000 महिना येतो आणि राशन सुद्धा हळदीच्या पुढीपर्यंत त्यांना राशन येतं, म्हणजे ते बी ती एकटीच आहे, एक मुलगा आहे तिच्यामध्ये, पण मग त्यांना एवढं येतं, मग आपल्याला तर थोडं तरी 3000 3500 तरी पाहिजे मग, असं माझं म्हणणं आहे। आमचं म्हणजे त्याच्यावरच धकतं, यांना माहिती आहे चांगलं की हेच आम्हाला का असल्या नसल्याला पुरवतात, तसं काही नाही आहे, पण मग आम्हाला असं शासनाने असं वाढवून द्यावा बा। किती महिने झाले आता थांबले ते तुमचे पतिदेवांचे किंवा श्रीमानांचे? किती म्हणजे आता 17 मार्च पासून 11 वर्ष लागले, म्हणजे 18 वर्ष, म्हणजे मला ते काही सांगता येत नाही किती महिन्यापासून मिळाले नाही? आता पैसे
मिळाले 6 महिन्यापासून मिळाले, म्हणजे संक्रांतीपासून पैसे आम्हाला भेटलेच नाही ना. आता मध्ये त्यांना भेटले 2-4 हजार रुपये, पण मी जवळच्या इथं गेले, त्यांना व्हीलचेअरवर टाकलं आणि 2-4 माणसं धरून आणि आणले तिकडे 4,000 रुपये काढून. ह्या ज्या अडचणी आहेत हे खरं तर निराधार किंवा जे अंध अपंग आहेत दिव्यांग आहेत त्यांच्या आहेत. काहींना घरातून निघणं अशक्य आहे, तर काही जे बांधव आहेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्या ज्या सोडवणुकीसाठी महसूल प्रशासनानं खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता या महसूल सप्ताहात कशा पद्धतीने कामकाज होतं की हे सगळं कागदपत्री राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.